जहां समूचे महाराष्ट्र में महाराष्ट्र दिन मनाया गया, वहीं साथ ही कामगार दिन भी मनाया गया। कामगार दिवस के उपलक्ष्य में एपीएमसी मार्केट स्थित सभागृह में पनवेल तालुका विधि सेवा समिति द्वारा कामगारों के लिए कानून विषयक शिविर का आयोजन किया गया था, जहां कामगारों को मार्गदर्शन करने के लिए पनवेल न्यायालय के न्यायाधीश श्री सिरसाट को आमंत्रित किया गया था। इस अवसर पर तहसीलदार डॉक्टर संदीप माने, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्यों सहित एपीएमसी के संचालक एवं कामगार बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर श्री सिरसाट ने कामगारों को मार्गदर्शन किया। तालुका विधी सेवा समिति ही तालुक्यापुरती मर्यादित असून केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर या कायद्याच्या विविध समित्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समित्यांमार्फत शहरापासून तर खेड्यापर्यंत लोकांना कायद्याचं प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान कसं होईल, त्यांना प्राथमिक स्वरूपाची माहिती कशी देण्यात येईल याचे प्रयत्न होतात। कायदे फार मोठ्या प्रमाणात आहेत। जशी जशी परिस्थिती समाजात निर्माण होते तसतसे कायदे निर्माण होत आहेत आणि प्रत्येक कायद्याचे नाव आपण ॲक्टही सांगू शकत नाही, एवढे कायदे होत आहेत। एवढ्या प्रत्येक कायद्यावर माहिती देणे अशक्यच आहे, परंतु आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी काही आपल्याला घडतात कायदेविषयक, त्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आपल्याला व्हावी या उद्देशापोटी हे शिबिर राबवले जातात। आज कामगार दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कामगार दिन हा प्रथम आपल्या जगामध्ये म्हणा केव्हापासून सुरू झाला हा जर विचार आपण केला तर जेव्हा आपल्या जगामध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तेव्हा लोकांना कामगार कारखान्यामध्ये रोजगार मिळायला लागला, परंतु मालक वर्ग किंवा जो उद्योगपती आहे ते कामगारांचे इतकं शोषण करायचे, त्यांना कमी मजुरी देऊन त्यांच्याकडून 12 ते 14 तास त्यांच्याकडून काम करून घ्यायचे। त्यामुळे कामगार लोक एकत्र आले, त्यांनी संघटना बनवली आणि संघटना बनवल्यानंतर त्यांनी असा ठराव पास केलेला आहे की आपल्या याच्यानंतर आपण 8 तासाच्या वर काम करायचं नाही। परंतु त्यांना उद्योगपती लोकांनी त्यांना विरोध केला, त्यामुळे त्यांच्यात आंदोलनं झाली, पण नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काही त्यांचे संमेलनं झाले कामगार लोकांचे आणि शेवटी 1891 सालापासून हा कामगार दिन आपल्या जगामध्ये म्हणा अस्तित्वात आला आणि आपल्या भारत देशामध्ये हा दिवस 1 मे 1923 रोजी सुरू करण्यात आला। कामगारांनी एकत्र येऊन यांनी हा दिवस साजरा केलेला आहे आणि जो लाल बावटा शब्द वापरतो आपण त्या 1 मे 1923 पासूनच सुरू झालेला आहे।